विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण सुलभ भारती मराठी इयत्ता 7वी या पाठ्यपुस्तकातील 10वा पाठ पंडिता रमाबाई या पाठावरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न, त्यांची उत्तरे यांचं स्पष्टीकरण, त्याचबरोबर पाठावरती आधारित अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आणि त्यांची उत्तरे यांचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वेळ न दवडता आपण डायरेक्ट उत्तरांना सुरुवात करूया. प्रश्न आहे पहिला, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 2 ते 3 ओळींमध्ये उत्तरे लिहायची. यामधला पहिला प्रश्न आहे की पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे कोणती शिफारस केली? बघा, शिफारस म्हणजे मागणी. हं? तर स्त्रियांनी शिकलं व शिकवलं पाहिजे, त्यासाठी मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे, शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या म्हणजे स्कॉलरशिप दिल्या जाव्यात, अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली. बघा, ह्या दोन गोष्टी आहेत. स्त्रियांनी शिकलं व शिकवलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांना मातृभाषेचं अचूक ज्ञान प्राप्त केलं पाहिजे, आणि दुसरं म्हणजे शिक्षिका म्हणून त्यांना उभे राहण्यासाठी त्यांना शिष्यवृत्त्या दिल्या जाव्यात. या दोन मागण्या, दोन शिफारसी त्यांनी हंटर कमिशनकडे केल्या. पुढचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाईंनी स्त्री जातीविषयी अपार प्रेम होतं, त्यांच्या कोणत्या उद्गारावरून समजतं? तेव्हा, मला भारतीय सर्व स्त्रिया सारख्याच आहेत, जिथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे तिथपर्यंत आपल्या स्त्री जातीचं कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी पराडमुख होणार नाही, म्हणजे मागे हटणार नाही. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केलं आहे. व्रत म्हणजे वसा, है ना. या रमाबाईच्या उद्गारावरून त्यांना स्त्री जातीविषयी अपार प्रेम होतं हे समजतं. पुढचा प्रश्न, पंडिता रमाबाईंनी कष्टाळू व काटकसरी होत्या, हे कोणत्या प्रसंगातून जाणवतं? कष्टाळू म्हणजेच मेहनती आणि काटकसर म्हणजे बचत करणाऱ्या. कशातून जाणवतंय? तर 2,500 लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर म्हणजे चर्च बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतःच तयार केला. आराखडा म्हणजे काय? आराखडा म्हणजे जसं आपण एखादं घर किंवा इमारत बांधते वेळेस इंजिनियरकडून प्लॅन बनवतो आणि ते इंजिनियर प्लॅन बनवून देण्यासाठी पैसे घेतात. त्यामुळे ते पैसे, त्या पैशाची बचत व्हावी म्हणून त्यांनी स्वतः तो आराखडा म्हणजे प्लॅन तयार केला. डोक्यावर विटांचे घमिलं वाहून बांधकामाला हातभार लावला. हातभार लावणे म्हणजे मदत करणे. म्हणजे स्वतः त्यांनी, है ना, एका घमिल्यामध्ये विटाचं काम, जसं मजूर काम करतात, विटा पोहोचवतात, तशा प्रकारे त्यांनी काम केलं. कुठलंही काम करण्यात त्यांनी कधीही कमीपणा मानला नाही. पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरी होत्या या प्रसंगातून जाणवते. पुढचा आहे बघा, चौकटी पूर्ण करा. पंडिता रमाबाईंचा विवाह यांच्याबरोबर झाला. म्हणजे एक प्रकारे एका वाक्यात जरी प्रश्न तयार केला तरी चालतो की पंडिता रमाबाईंचा विवाह कोणाबरोबर झाला, तर ते आहेत बिपिन बिहारी मेधावी. यांच्या मुलाचे नाव काय होते? मनोरमा. अंध व्यक्तींसाठी उपयुक्त लिपी ती म्हणजे ब्रेल लिपी, आणि सहस्त्रकातील कर्मयोगिनी असं कोणाला म्हटलेलं आहे, तर ते आहे पंडिता रमाबाई यांना. पुढचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशन मध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेल्या लहान उद्योगांची नावे कोणती? बघा, स्त्रियांना स्वावलंबी जीवन जगता यावं, है ना. स्वावलंबी म्हणजे बघा, स्वतःच्या ज्या गरजा आहेत तर स्वतःच भागवणं, आणि दुसऱ्यावर अवलंबून असणं त्याला म्हणतात परावलंबी. रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली. मुक्ती मिशन मध्ये रमाबाईंनी एक एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले. केळीच्या सोपट्यांपासून टोपल्या बनवणे, वाखाच्या दोऱ्या वळणे, वेताच्या खुर्च्या विणणे, लेस स्वेटर मोजे विणणे, गाई बैलांचे खिल्लार, शेळ्या मेंढ्यांची चरणी, म्हशीचा गोटा, दूध दुभते, कुक्कुटपालन, सांडपाणी मैल्यापासून खत, भांड्यावर नावं घालणे, भांड्यांना कलही करणे, हातमागावर कापड सतरंजा विणणे, घाण्यावर तेल काढणे, छापखान्यातील टाईप जुळवणे,
सोडणे, चित्रे छापणे, कागद मोडणे, पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबी काम करणे, असे अनेक प्रकारचे उद्योग पंडित रमाबाई यांनी स्त्रियांसाठी सुरू केले. बघा, पंडित रमाबाईंसाठी पाठात आलेली विशेषणे शोधा आणि लिहा. पहिलं विशेषण आहे पंडिता. बघा, रमाबाई हे त्यांचं नाव आहे आणि त्यासाठी त्यांना है ना पंडिता हे विशेषण दिलेलं आहे. त्याचबरोबर कर्मयोगिनी, है ना, सत्शील साध्वी आणि सूर्यकन्या अशी त्यांना पाठामध्ये दिलेली ही विशेषणं आहेत. पुढे बघा, मारवा हा शब्द आहे आणि त्या शब्दांमध्ये लपलेले शब्द बघा, गार, रवा, वार आणि वाघा असे अर्थपूर्ण शब्द त्या ठिकाणी या शब्दामध्ये लपलेले आहेत. तसं यामध्ये तुम्हाला आराखडा शब्द दिलेला आहे आणि या आराखडा शब्दामध्ये लपलेले, त्याचबरोबर सुधारक या शब्दामध्ये लपलेले शब्द उत्तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. अर्थपूर्ण शब्द पाहिजे. पुन्हा असे 3 अक्षरी शब्द शोधा ज्यांच्यामधले अक्षर र आहे याची यादी करा. इथं बघा, बेरंग, सारंगी, सुरंगी, मोरंबा, सारंग असे शब्द आहेत. उदाहरणादाखल हे शब्द इथे दिलेले आहेत. खाली दिलेल्या शब्दांचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या शब्दाचा अर्थ बनवा. बघा, आता खजूर म्हणजेच कामगार, है ना, मजूर, पुस्तक, डोके, मस्तक, है ना. पहिलं अक्षर त्याचं घ्यायचंय पुस्तक, बघा, म्हणजे डोके, है ना, ज्याला मस्तक म्हटलं, शेवटचं अक्षर बघा. म्हणजे कंसात दिलेला शब्दाचं पहिलं अक्षर हे करायचंय. ठीक आहे. उदाहरणादाखल हे शब्द तुम्हाला इथे सारे दिलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. हे शब्द असेच लिहायचे. वेलांटी, काना, मात्रा याच्याकडे लक्ष द्यायचे. पुढं खेळ खेळूया. खाली दिलेल्या चौकटीत काही म्हणी आहेत, त्या ओळखायच्या. उत्तर दिलेलं आहे इथं बघा. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, एक ना धड भारावर चिंध्या, ऐकावे जनाचे करावे मनाचे, चोर सोडून संन्यासाला फाशी आणि घरोघरी मातीच्या चुली. या कंसामधून तुम्हाला या म्हणी लक्षात येतील. तर महाराष्ट्रातील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयी माहिती अंतर्जाल म्हणजे इंटरनेटवरून तुम्हाला शोधायची आहे. कर्तृत्ववान महिला आणि प्रेरणादायी महिला, त्यांचं प्रेरणादायी कार्य काय आहे. पहिलेच आहेत बघा, लता मंगेशकर यांनी संगीत क्षेत्रामध्ये अतिशय प्रेरणादायक असं कार्य केलेलं आहे. दुसऱ्या म्हणजे राणी लक्ष्मीबाई, त्यांचं कार्य, त्या एक स्वातंत्र्य सेनानी होत्या. सावित्रीबाई फुले यांचं कार्य ते म्हणजे त्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ महाराष्ट्रामध्ये उभी केली. मेधा पाटकर, ज्यांना सामाजिक चळवळीमध्ये त्यांचं योगदान आहे. सिंधुताई सपकाळ यांनी अनाथ मुलांसाठी कार्य केलं. बघा, अनाथ म्हणजे ज्यांचा कोणी नाथ नाही, म्हणजे ज्यांना आई वडील नाहीत अशा मुलांसाठी कार्य त्यांनी केलं. आणि दुसरे म्हणजे आहेत बहिणाबाई चौधरी, ज्यांनी ना संत साहित्यामध्ये त्यांचं मोलाचं असं योगदान आहे. पुढे आहेत शांता शेळके, यांच्या कविता खूप गाजलेल्या आहेत. आनंदी जोशी यांना पहिल्या स्त्री डॉक्टर म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर इंदिरा गांधी, आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान ज्या आहेत, ना, त्यांचं राजकारणामध्ये त्यांचं क्षेत्र होतं. खालील मुद्द्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा आणि त्याला योग्य शीर्षक द्या. हे मुद्दे दिलेले आहेत. एक प्रकारे कथालेखन करायचंय. ठीक आहे. उत्तर पण दिलेलं आहे इथं, तुम्ही ते पाहू शकताय. पुन्हा या ठिकाणी बघा, उभयनव्य अव्ययांचा उपयोग रिकाम्या जागी करायचा आहे. आता हे उभयनव्य अव्यय इथं दिलेली आहेत. उभयनव्य अव्यय म्हणजेच शब्दांच्या जाती प्रकारातील हा एक भाग आहे, एक घटक आहे. तर शब्दांच्या जाती, 8ही जाती प्रकाराबद्दलची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. आवश्यकता वाटल्यास तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. एक या ठिकाणी पुढं उत्तर पण दिलेले आहेत बघा. मंगल खंजिरी आणि टाळ छान वाजते. बघा, इथे उत्तर दिलेलं आहे, तुम्ही पाहायचे तिथं. आता खालील वाक्य वाचा. शाब्बास, चांगले काम केलेस बाळा. अरे रे, फार वाईट झालं. बाप रे, केवढा मोठा साप. हा हा हा, पिसारा फुलवलेला मोर. बघा,
आपल्या मनात दाटून आलेल्या भावना म्हणजे हे एक केवल प्रयोगी अवयव आहे किंवा याला ना बघा या ठिकाणी शब्दयोगी अव्ययामधलाच हा प्रकार आहे शेवटचा, ज्याला उद्गारवाचक शब्द असे सुद्धा म्हणतात. आपल्या मनामध्ये आनंद, हर्ष, उल्हास, दुःख दाटून आल्यानंतर जो एक दोन शब्दामध्ये उद्गार बाहेर पडतात त्याला म्हणतात. याचा देखील सविस्तरपणे माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, त्या ठिकाणून तुम्ही पाहू शकता. आता बघा या ठिकाणी अतिरिक्त प्रश्न आणि उत्तर. पंडित रमाबाईंना त्यावेळी डॅश डॅश भाषा येत नव्हती. कुठली भाषा? बंगाली आणि संस्कृत. लक्षात घ्या. म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केलं. त्यांना बंगाली भाषा येत नव्हती. इथं प्रश्न दिलेले आहेत, त्यांची उत्तरं देखील खाली आहेत, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हे अतिरिक्त प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. यांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या. कोणाची विनंती? महाराष्ट्रामधील असणारे जे सुधारक होते त्यांच्या विनंतीवरून ते महाराष्ट्रात आल्या. पंडिताबाईच्या अटींची आठवण त्यांनी लिहून ठेवली. कोणत्या? काशीबाई कानिटकर. आणि लग्नाच्या वेळी रमाबाईंचं वय होतं 11 वर्ष, म्हणजे त्यावेळेस बालविवाह प्रथा अस्तित्वात होती. आता एका वाक्यात उत्तरे द्या बघा. भारतातील स्त्रियांची पहिली सभा कोणी व कोठे भरवली? तर पहिली स्त्रियांची सभा ही देशभक्त आनंद मोहन यांनी कोलकाता येथे भरवली. स्त्रियांच्या पहिल्या सभेची वैशिष्ट्ये कोणती होती? स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही स्त्रियांच्या पहिल्या सभेची वैशिष्ट्य होती. रमाबाईंनी विवाह करण्याचं का ठरवलं? काय कारण होतं? तर आई वडील बंधू यांच्या निधनानंतर एकटं जगणं किती कठीण आहे याचा अनुभव घेतल्यावर त्यांनी विवाह करण्याचं ठरवलं. एका उदार गृहस्थाने रमाबाईंना आर्थिक मदत करताना कोणती अट घातली? किंवा कुठली अट? 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपये होणारे काम करून दाखवावे. की मी तुम्हाला 10,000 देणार, पण तुम्ही त्या रकमेमध्ये 40,000 रुपयाचं काम करून दाखवायचं, अशी अट, एक नियम त्या ठिकाणी घातला होता. पुढे थोडक्यात उत्तरे लिहा. कोलकाता शहरात झालेली स्त्रियांची पहिली सभा आगळी वेगळी होती. का होती? तर कोलकाता शहरात झालेल्या स्त्रियांच्या पहिल्या सभेत पंडित रमाबाई यांनी संस्कृत भाषेतून भाषण केलं. बंगालीतून त्याचा अनुवाद करण्यात आला. कोलकात्यामध्ये आहे ना, सर्व लोकांची जी भाषा आहे ती बंगाली आहे आणि पंडित रमाबाई यांना बंगाली भाषा येत नसल्यामुळे त्यांनी संस्कृतमधून भाषेत केलं आणि त्याचं अनुवाद म्हणजे ट्रान्सलेट त्याला बंगालीमधून करण्यात आलं. स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता, सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्य ठरली. स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवलं जात असताना एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते, हाही एक विशेष होता. म्हणूनच ही स्त्रियांची पहिली सभा आगळी वेगळी होती. पुढचा प्रश्न आहे, पुण्यात होणाऱ्या पंडित रमाबाईंच्या व्याख्यानाचं वैशिष्ट्य काय होतं? तर पुण्यात आल्यावर पंडित रमाबाईंचं पहिलं व्याख्यान न्यायमूर्ती रानडे, महादेव गोविंद रानडे यांच्याकडे झालं. तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावं असं ठरवलं. व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, अशी पंडिताबाईंच्या व्याख्यानाच्या निमंत्रण पत्रिकेतील एक अट हे त्यांच्या व्याख्यानाचं वैशिष्ट्य होतं. पुढे आहे आकृतीबंध पूर्ण करा. छापखान्यातील विविध कामं काय काय असतात? टाईप जुळवणे किंवा सोडणे, कागद मोडणे, पुस्तक बांधणे आणि चित्र छापणे. पुढं अ गट आणि ब गट यांच्या जोड्या लावायच्या. गाई, बैल, म्हशी, शेळ्या, मेंढ्या. तर गाई आणि बैल हे खिलार जातीचे आहेत आणि म्हशी आहे ना बघा गोठा आणि शेळ्या मेंढ्या चरणी. आता पुढं पंडित रमाबाईंनी स्थापन केलेली संस्था कोणती? याला मुक्ती मिशन म्हणतात. पंडित रमाबाईंनी स्वतः तयार केलेल्या वस्तू नाही, प्रार्थना मंदिर म्हणजे चर्च होतं. आता एका वाक्यात बघा, अंध स्त्रियांच्या शिक्षणाची सोय कशी झाली? तर पंडित रमाबाईंच्या कन्या मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे
अंध स्त्रियांच्या शिक्षणाची सोय झाली. प्रार्थना मंदिराच्या बांधकामाला रमाबाईंनी कशा प्रकारे हातभार लावला? त्यांनी डोक्यावर विटाचं घमिलं वाहून स्वतः त्या ठिकाणी प्रार्थना मंदिराच्या बांधकामाला हातभार लावला. मग वचन बदला, शेळ्या अनेक वचन, शेळी एक वचन. चर्च एक चर्च अनेक चर्च, सतरंजी एक वचन, सतरंजा अनेक वचन. दोरी एक, बघा एक दोरी अनेक दोऱ्या. विरुद्धार्थी शब्द आहे कमीपणा, मोठेपणा. ब्रेल लिपीबद्दल तुम्हाला असलेली माहिती स्वमतावरती आधारित प्रश्न आहे. ब्रेल लिपी म्हणजे बोटांच्या साहाय्याने वाचनाची पद्धत, जी खास अंध व्यक्तींसाठी विकसित केली गेली. लुई ब्रेल या शास्त्रज्ञाने जानेवारी, बघा या ठिकाणी हे सन थोडंसं चुकीचं झालेलं आहे. या ठिकाणी ब्रेल लिपीची रचना केलेली आहे आणि फ्रान्सच्या शास्त्रज्ञांनी स्वतः अंध असल्याने इतर अंधांना शिक्षण घेणं हे सोपं व्हावं या उद्देशाने या ब्रेल लिपीचा शोध लागलेला आहे. समानार्थी शब्द आहेत या ठिकाणी पाहू शकतायत. खाली विरुद्धार्थी शब्द देखील आहेत. पहिली शेवटची ज्ञान अज्ञान, अनाथ सनाथ, विधवा सधवा, स्वावलंबी परावलंबी, अंध डोळस. लिंग बदलायचे. लिंग वचन या घटकाचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवरती आहेत. म्हणजे अमक्या शब्दाचे लिंग असे का होते, किंवा त्या पुल्लिंगी शब्दात पुढे तो का लावायचा, स्त्रीलिंगी पुढे ती का लावायचा, अशा प्रकारचे नियम स्पष्टीकरण देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. आवश्यकता वाटल्यास त्या ठिकाणी भेट देऊ शकता. पुढे बघा, खाली दिलेल्या शब्दांचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या शब्दाचा अर्थ बनवा. जे आपण वरती स्वाध्यायामध्ये प्रश्न पाहिला होता तशाच प्रकारचा हा सरावासाठी अतिरिक्त प्रश्न आहे. पुन्हा या ठिकाणी म्हणींचा प्रश्न आहे. व इकडं नाचता येईना अंगण वाकडं आणि वासरात लंगडी गाय शहाणी. आता या ठिकाणी उभयनव्य अव्ययाचा उपयोग करायचा आहे ना, याच्याबद्दल आपण सुरुवातीलाच बोललेलो आहोत. त्यामुळे तुम्ही उदाहरणादाखल या ठिकाणी बघू शकता. तसंच आहे केवळ प्रयोगी अव्यय, इथं वापर करायचा आहे. बघा, पंडित रमाबाई या पाठामधून आपल्याला थोडक्यात संदेश काय भेटतो, तर स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईचं प्रेरणादायी वर्णन लेखिका अनुपमा उजगरे यांनी पंडिता रमाबाई या पाठातून केलेलं आहे. पाठामध्ये आलेले काही कठीण शब्द, त्यांचे अर्थ आणि त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे देखील आपण या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर पुढं काही वाक्यप्रचार आहेत पाठामध्ये आलेले. ख्याती मिळवणे, हे ना, हातभार लावणे, उत्कंठ असणे, शिफारस करणे, काटकसर करणे आणि प्रोत्साहन देणे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबतोय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आलेले असाल, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंचा आनंद घ्या. धन्यवाद.